इगतपुरी तालुक्यातील भावली धरण क्षेत्रात भूमाफियांमुळे त्रस्त झालेल्या आदिवासी शेतकऱ्यांचा इगतपुरी ते मंत्रालय असा पायी मोर्चा. इगतपुरी तालुक्यातील भावली धरण क्षेत्राच्या भूसंपादनात संभाव्य भावली पर्यटन केंद्र लक्षात घेत स्थानिक भूमाफियांनी अनेक आदिवासी लोकांच्या जमिनी चुकीच्या पद्धतीने खोटे दस्तावेज बनवत स्वतःच्या नावावर करून घेतील. स्थानिक आदिवासी व शेतकऱ्यांना भूमिहीन केल्यामुळे सन 2011 पासून स्थानिक आदिवासी शेतकरी सरकार दरबारी यासाठी दाद मागण्यासाठी फेऱ्या मारत आहेत. शासन दरबारी कुठल्याही प्रकारचा न्याय न मिळाल्याने आज अखेर इगतपुरी ते मंत्रालय असा आदिवासी शेतकरी यांनी आपल्या मुलांबाळासह पायी मोर्चा काढला. आज शहापूर येथे मोर्चा आला असता मशाल न्यूज चॅनलचे प्रतिनिधी शरद मोगरे यांच्याशी संवाद साधला व आपली व्यथा मांडली. त्यावेळेस शहापूरचे माजी आमदार पांडुरंग बरोरा यांनी राष्ट्रवादीचे माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याशी त्यांची व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बोलणे करून दिले. त्यांची संपूर्ण व्यथा ऐकल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी हिवाळी अधिवेशनात हा मुद्दा उचलून धरणार असल्याचा त्यांना आश्वासन दिले. आता हा मोर्चा शहापूर येथून पुढे मंत्रालयाकडे पायी निघाला आहे. न्यूज रिपोर्टर शरद मोगरे, मशाल न्यूज नेटवर्क. हॅलो हा साहेब, हे सर्व आदिवासी बांधव आहेत, त्यांच्या जमिनी बळकावल्यात. हे मोर्चा घेऊन मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत. जय आदिवासी. आम्ही भावलीवर इगतपुरी तालुक्यातला हा मोर्चा घेऊन आम्ही मंत्रालयावरती चाललेला आहे. आणि आमच्या ज्या इगतपुरी तालुक्याच्या ज्या आदिवासी जमिनी आहेत त्या भूमाफ्याने ज्या लाटल्या गेलेल्या आहेत त्या संदर्भात आणि हे गेल्या 2011 पासूनचा विषय आहे. आणि तो आम्ही आत्तापर्यंत लढतच आलेलो आहे. आणि आम्ही 20 अर्ज केलेले आहेत पोलीस स्टेशनला. त्या 20 अर्जाच्या अजून आम्हाला काही भेटलेले नाही, कारण ते अजून भूमाफ्या त्यांना अटकच केलेले नाही आहे. आणि त्या गुन्ह्यांमध्ये एवढे म्हणजे जे आज भूमाफी आहे ते आम्हाला मारहाण करतात. ज्ञानेश्वर लाने, प्रशांत कडोले, जगन कदम, शिंगवे आहेत, अजून खूप काही आहेत. या लोकांचा खूप त्रास आहे दादा 2011 पासून भावली गाव, भावली खुर्द इगतपुरी तालुका, भावली डॅम आहे तो गाव. सर्व प्रकल्पग्रस्त लोक आहेत साहेब. यांच्या राहिलेल्या जमिनी खोट्या सह्या घेऊन खोटे नाटे अंगठे घेतात आणि भूमी लाटलेल्या आहेत. भूमिहीन केलेलं आहे, सगळ्या जमिनी लाटलेले आहे, अक्षरशः बेघर केलेलं आहे. आता कुठेतरी 5-6 महिन्यापासून दीपकबाई भाऊने आम्हाला आधार दिला आणि त्यांच्या आधारामुळं मग त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही कलेक्टर ऑफिसला मोर्चा काढला. आणि आज पण तिळून भावली गावापासून पायी आम्ही मुंबईला चाललेलो आहे मुख्यमंत्री साहेबांकडे मंत्रालयामध्ये. साहेब, त्यांचं म्हणणं आमच्या जमिनी आम्हाला परत मिळावा आणि आमच्या खोट्या जमिनी लाटलेल्या त्याच्यावर SIT आणि EOWची चौकशी लावावी. हो, अट्रॉसिटी नाही 20 अर्ज केले शेतकऱ्यांनी, दाखल करून घेत नाही पोलीस स्टेशन. 3 महिने झाले अजून त्याचा काहीच आम्हाला न्याय नाही मिळालेला. आम्हाला एक तर ते पोलीस डिपार्टमेंटच नको आहे, कारण 3 महिने झाले रोज गरके घालून तरी आमचा कुणीच विचार करत नाही. वरनं एका रात्रीमध्ये आमच्यावरती मारहाण होऊन शेतकऱ्यांवरती एका रात्रीत आमच्या म्हणजे शेतकऱ्यावरती खंडणीचे गुन्हे दाखल होतात. हो, तुम्हाला थोडक्यात व्हॉट्सअपला माहिती केलेली आहे. निवेदनाची कॉपी निलेशला सुद्धा PDF केलेली आहे मी आता साहेब. आणि अधिवेशनात हा विषय घेतला तर बरा होईल साहेब. ओके साहेब, ओके, ठीक आहे साहेब. आजकाल आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते, आमदार, माजी मंत्री मान्य जितेंद्र आव्हाड साहेब हे सुद्धा आमच्या महिला भगिनीची, बेबीताईंची व्हॉट्सअप व्हिडिओ कॉलवर त्या ठिकाणी बोलले. त्यांनी त्यांची समस्या सांगितली आणि आव्हाड साहेबांनी सांगितले की या भूमाफियावर SIT EOWची चौकशी आणि यांच्यावर अट्रॉसिटीचे गुन्हे दाखल होण्यासाठी उद्या ती अधिवेशनात हा प्रश्न उपस्थित त्या ठिकाणी करणार आहे.